सगळे, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. सो रिसेंटली एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलली होती की लवकरच आम्ही कशाचं तरी सेलिब्रेशन करणार आहे. असा हात पकडून ठेवायला लागतो, पोरगी लगेच पुढं बोलून जाते. तर आत्ता आम्ही काही ते आज त्या सेलिब्रेशनचा दिवस आहे आणि आज आम्ही कशाच तरी सेलिब्रेशन करतोय. ते महत्त्वाचं होतं काय, माझ्या ह्यापेक्षा बी ते जास्त महत्त्वाचं आहे. तर आज आहे, एक मिनिट आहे, हिचं नाही हिच्या फ्रेंडचं, जे आता रिसेंटली जेवढे सगळे नवीन सबस्क्रायबर्स ॲड झाले त्यांना वाटलं असेल की हिचं आहे का, हिचं नाही. अभी बहुत टाईम लगेगा उसके लिए. तर आज आहे दीदीच्या फ्रेंडचं केळवण. तशी आमची पण सगळ्यांची फ्रेंड आहे बट तिच्या थ्रू आहे. तर दीदीच्या फ्रेंडचं आज आम्ही इथे केळवण करणार आहे. त्याची सगळी तयारी अजून सुरू करायची, थोडीफार तयारी सुरू केलेली आहे. दीदीची फ्रेंड म्हणते पण माझ्या मैत्रिणी काय लढा भाव देते हेच मला कळत नाही. क्योंकि मैं सुंदर लड़कियों को भाव नहीं देते, मेरी वजह से तुम्हें भाव दे रहे. कोई भी ऐसी कोई बात नहीं है. प्रोग्राम त्यांचा, हां तुझी बहीण येते ना काय एवढं इम्पॉर्टंट आहे माझी बहीण. हो आदमी अगर ऐसे खूबसूरत हो मैत्रिणी माझ्या आणि हवाईची हवाच करती मी सब. तर आज आम्ही दीदीच्या फ्रेंडचं इथं केळवण करणार आहे. 50 वेळा हे बोलून झालं आहे. तर त्याच्यासाठी आम्ही कास स्वयंपाक बनवणार आहे. इथं आम्हाला डेकोरेशन पण करायचं आहे, ते सुद्धा करायचं आहे. आणि केळीचे पानं वगैरे आणून ठेवले. तर सगळं मी तुम्हाला अपडेट करते. आणि आज बघा आम्ही काय करतो. आणि आज आम्ही असं काहीतरी असं वेगळं काहीतरी आउटफिट, इंडियन आउटफिट असा वेगळा मस्तपैकी घालणार आहे. तर सगळं बघत राहा, तुमच्यासोबत मी सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे. तर मी बिलकुलच नाही आहे अजून, मला आंघोळ करायची. तर आता तुम्ही ट्रान्झिशन बघा. सकाळ सकाळ उबले हुए अंडे की तरह मेरी शक्ल दिख रही होगी, लेकिन इग्नोर करो. आता मी तुम्हाला सांगते की आमची ते आज काय काय बनतं आहे. सगळ्यात पहिले तर आमचा आजचा मेन्यू आम्ही इथे लिहून ठेवला आहे. 5 करून एकदम पटापटमध्ये वाचून घ्या. आणि इकडे त्याची प्रक्रिया सुरू पण झालेली आहे. काय बनवते सांगतेस का? बॅकग्राऊंड बनवा, तुमच्या शब्दामध्ये सांगतास का काय बनवताय तुम्ही आज? काळी भाजी बनवते. हो अच्छा. सी गाइस देखो, त्यांना थोडंसं असं कसं तरी व्हायला होतं मी कॅमेरा सुरू केला का. बट मी तुम्हाला दाखवणारच गाईत, कोणी किती अनकम्फर्टेबल झाला तरी मी तुम्हाला दाखवणार की आज आम्ही काय करतो. काय कॅमेरा सोडून हा असतो माझ्या कामाचा हातभार. डेंटिंग पेंटिंगची सवय झाली. काढू का? हां चे छोटा काढ. ते पूर्ण नाही, त्याच्या अर्धाच काढ. आता फुलं काढ. काय वैष्णवी तिला म्हटलं मस्त ब्लॉग काढा आमच्याला. आमची मैत्रीण जर विसरली ना आमच्या गावाला तर हा थोडं सगळ्यांनी परत तिला पाठवायचा. ओके हा आता तिलाच पाठवून देऊ हा व्हिडिओ आपण. एवढं आमचं डेकोरेशन करून झालं आहे. आता आम्ही इथे खाली फुलांची रांगोळी काढतोय. सगळं डेकोरेशन, एंट्रीची वगैरे तयारी, इथं सगळं जेवण वगैरे सुद्धा रेडी आहे. फक्त ताट करायचं आहे. आम्ही आता सगळं सेलिब्रेशन करतो. मला रेडी व्हायचं बाकी. आता आम्ही रेडी होऊन येतो आणि मग आम्हाला तुम्हाला सगळं आमचं एन्जॉयमेंट दाखवतो. ताटच नाही ठेवलं आपण. पण टर्न केल्यावर त्याचं भोरच न करायचं. अशा हळूच आता फेकू नको. असं थोडा फील घेऊ द्या तिच्या अंगावर. थोडं करून टाका, तिला फील घेऊ द्या. असं भोना फेकून देते अंगावरती घाबरवल्यासारखं.
प्रकारे आज आम्ही केळवण सेलिब्रेशन केलं. आय होप सो तुम्हाला आवडलं असेल, कारण आम्ही पहिल्यांदाच असं काही सेलिब्रेशन केलं आणि पहिल्यांदा बघितलंसुद्धा कसं करतं. म्हणजे आम्हीच एक्सपिरियन्ससुद्धा पहिल्यांदाच केलेलं आहे आणि कुणाच्या घरी तर बघितलंच नव्हतं, जस्ट फक्त मोबाईलमध्ये बघितलेलं असेल. तर असं होतं आमचं सेलिब्रेशन. बाकी छानपैकी रेडीसुद्धा झालं होतं, बट तेवढं काही अपडेट केलंच नाही मी तुम्हाला. फक्त जस्ट साडी घातली होती, सगळ्यांनी मस्त साडी घातली, फोटो व्हिडिओज काढले. फोटो तर इतके काढले की एखादा अल्बम बनू शकतो, इतके फोटो व्हिडिओ काढले आम्ही आज. खूप मस्तपैकी एन्जॉय केलं. फक्त गर्ल्स होता. कोणी ब्राईड टू बी करतं किंवा गर्ल्स पार्टी करतं. आम्ही इंडियन ट्रेडिशनल केळवण केलं आणि जेवण पण खूप मस्त केलं. तर सगळं आम्ही मुलींनीच मिळून केलं होतं. म्हणजे गर्ल्सच होतं आज सगळं, बाकी कोणीच बॉईज नव्हतं. सगळं गर्ल्स मिळून स्वयंपाक पण केला, डेकोरेशन पण आम्हीच केलं आणि आता सगळ्या फ्रेंड्स घरी पण गेलेले. आणि यामध्ये मी इतकं जास्त काही अपडेट केलं नाही तुम्हाला, बट पर्सनली आम्हाला हे सगळं आजचं जेवढं झालं ते सगळं एन्जॉय करून भरपूर चांगलं वाटलं. आत्ता जरासं थकलं, कारण खूप काही डेकोरेशन केलं, तर ते सगळं उचलायचं, ते व्यवस्थित ठेवायचं, याच्यामध्ये खूप टाईम गेला. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. आणि आज आम्ही जे केळवण केलं त्या दिवशीचं एंगेजमेंटचा व्लॉग ऑलरेडी मी चॅनलवर टाकलेला आहे. म्हणजे आय थिंक 1-1.5 महिन्यापूर्वी एंगेजमेंट झाली होती, तर तिचासुद्धा मी व्लॉग बनवलेला आहे. मी तो जर तुम्हाला बघायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की चेक करा. आणि आजचा हा होता केळवणचा व्लॉग.